या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती सरस्वती भगवती माता सरस्वती शारदा माता सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा विद्यादानी दयानी दुःखहरिणी जगत सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा तुझी मनोभावे आराधना करण्यासाठी गातो ईशस्तवन सादर होत आहे ईशस्तवन स्वरवंदिनी ग्रुप सुधाकर विद्यार्थी Thank you.
नेतृत्वाने प्रकाशलाही सदा अशा माणसाच्या तेजाने स्वागत करूया व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री कार्यक्रम प्रमुख वासुदेव पाटील यांचा सन्मान मी खेळकर सरांना विनंती करतो की आपल्या शुभार्थी आपण त्यांचा सन्मान. माझे कार्यक्रम प्रमुखांचं अध्यक्षपद अतिशय महत्त्वाचं असतं आणि हे पद यांचा इथं सुधागड विद्यासंघात सन्मान होत आहे. जोरदार टाळ्यामध्ये आपण पर्यवेक्षक आदरणीय श्री खेळकर सर की आपण प्रास्ताविक सादर करा. पालवे सर तसेच आज ज्यांचा निरोप समारंभ आहे असे आपले माध्यमिक विभागाचे श्री ठाकरे संजय माधवराव, त्यांच्या अर्धांगिनी सौ अनिता ठाकरे मॅडम. मुलगा त्यांचा आला नाही, परंतु त्यांचा मुलगा कृतार्थ हा BScच्या शेवटच्या वर्षाला सातवाडा या ठिकाणी शिक्षण घेत आहे. त्यांच्या मॅडम इंग्लिश मीडियम इंटरनॅशनल SGT या ठिकाणी काम करत होत्या. सरांची मुलगी मृगाक्षी ते आलेली आहे, कॉम्प्युटर इंजिनियर झालेला आहे आणि सध्या ऐरोली या ठिकाणी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ती काम करत आहे. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या कार्यालयाचे प्रमुख वासुदेव पाटील सर, त्याचबरोबर पर्यवेक्षक कांबळे मॅडम, पर्यवेक्षक मगरे सर आणि उपस्थित सर्व माझे सहकारी बंधू आणि बंधू. सरांचं BSc B.Ed झालेलं आहे. मूळगाव त्यांचं मुक्काम पोस्ट खायडे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. सरांच्या बऱ्याचशा बदल्या झालेल्या आहेत. मगाशी मी सरांना बदल्यानंतर सरांनी सांगितलं किती शाळांना बदलल्या आहे. आता त्याचाही उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे. ठाकरे सरांची प्रथम नेमणूक कोयंजे हायस्कूल या ठिकाणी विना अनुदानितला 10 ऑगस्ट 1994ला सर या ठिकाणी आपल्या सुधागड एज्युकेशनमध्ये आले, परंतु नॉन ग्रेडला काम करत होते आणि त्यानंतर 1 जुलै 1996 आपल्या कळंबोली हायस्कूल या ठिकाणी त्यांची सेवेची सुरुवात झाली, परंतु मान्यता काही आलेली नव्हती. सरांनी सांगितलं 16 जून 1997 त्यांची प्रथम मान्यता आहे. म्हणजे त्यांचा सेवेची सुरुवात त्यांच्या 16 जून 1997 पासून सेवेची सुरुवात झाली. पहिली बदली 1 जुलै 2004 मध्ये, म्हणजे 97 पासून 2004 त्यांनी कळंबोलीला काम केले. 1 जुलै 2004 मध्ये त्यांची बदली कोयंजे हायस्कूल या ठिकाणी झाली. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असं 3च महिने सरांनी कोयंजे हायस्कूलला काम केलं. कोयंजे हायस्कूलवरून त्यांची परत 15 सप्टेंबर 2004 मध्ये सुतारवाडीला बदली झाली आणि सुतारवाडीला 15 सप्टेंबर 2004 पासून 30 एप्रिल 2005 म्हणजे 1 वर्ष त्यांनी सुतारवाडी या ठिकाणी काम केलं. तिथूनही सरांची बदली झाली. 1 मे 2005 परत ते कळंबोलीला आले आणि कळंबोलीला सुद्धा जास्त दिवस राहिले नाही. मे, जून आणि जुलै. 11 जुलै 2005 पर्यंत कळंबोलीला होते. नंतर 12 जुलैला परत सरांची बदली झाली. 12 जुलै 2005 सुतारवाडी या ठिकाणी बदली झाली आणि 2 वर्ष म्हणजे 2005 पासून 31 डिसेंबर 2007 पर्यंत सरांनी सुतारवाडी या ठिकाणी काम केलं. परत सरांची बदली झाली. 1 जानेवारी 2008 मध्ये सरांची धाटाव हायस्कूलला बदली झाली. म्हणजे सगळे रोहा तालुक्यातलेच आहे, सुतारवाडी, धाटाव. 1 जानेवारी 2008 पासून 14 जून 2016 पर्यंत म्हणजे 8 वर्ष सरांनी धाटाव हायस्कूलला काम केलं. आणि शेवटची बदली 15 जून 2016 ही कळंबोलीला सरांची परत बदली झाली आणि 15 जून 2016 पासून आजपर्यंत
आणि 31 जानेवारी 2026पर्यंत सरांनी कळंबोली या ठिकाणी माध्यमिक विभागामध्ये अध्यापनाचं काम केलं. मगाशी गप्पा मारताना शाळा सुटल्यानंतर काही मुली आल्या, म्हणजे आपली ती पावती आहे की सरांचं रिटायरमेंट आहे आणि मुलींनी सरांना आशीर्वाद दिले, सांगितलं की तुमचं उर्वरित आयुष्य हे सुखाचं आणि समाधानाचं जावं. आनंद वाटला मला पाहून की आपली दुसरी पावती कोणतीच नसते. विद्यार्थ्यांनी आपल्याला जर शाबासकी दिली तर तीच आपली पावती असते. सरांचं मगाशी मी सरांना विचारलं 2012मध्ये सरांना सर आजारी पडले, हार्टचा त्यांचा प्रॉब्लेम होता. 30% मला वाटतं सर काहीतरी हार्ट त्यांचं काम करत होतं. त्याच्यानंतर ते 25%वरती आलं, त्याच्यानंतर 20%वरती आलं आणि नंतर पूर्णपणे ते हार्ट त्यांचं बंद झालं. मोठं ऑपरेशन सरांचं झालेलं आहे आणि आज त्यांची कंडिशन तुम्ही जर पाहिली, मोठी ऑपरेशन झाल्यानंतर स्प्रिंग बसवलेली आहे, त्याच्यावरती ते जिवंत आहे. तुमच्याकडे जर विल पॉवर असेल, इच्छाशक्ती असेल तर काही आपण साध्य करू शकतो. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे संजय ठाकरे सर. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी माध्यमिक विभागामध्ये काम केलं. मी मला काही जास्त सरांच्या विषयी माहिती नाही, मगरे सर कांबळे मॅडम सांगणार आहेत, काही बोलणार आहेत. मी माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या संकुलाचे ज्येष्ठ शिक्षक बंधू आदरणीय श्री संजय माधवराव ठाकरे सर सेवानिवृत्त होत आहेत. आजपर्यंतच्या आपल्या आयुष्यातील सुवर्णमय माधवराव ठाकरे, वडील कैलासवासी माधवराव सीताराम ठाकरे, आई कैलासवासी सुमनताई माधवराव ठाकरे, आपणास एक बहीण सौ कल्पनाबाई पंढरीनाथ पवार, सध्या वास्तव्यात अंबळणे तालुक्यात पिळोदे येथे आहेत. सर आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा ठाणे व विखरण येथे झाले. आपले माध्यमिक शिक्षण साने गुरुजी विद्यालय विखरण येथे झाले आणि आपले महाविद्यालयीन शिक्षण BSc SPDM कॉलेज धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे झाले व RC पटेल महाविद्यालय शिरपूर येथून आपण B.Ed पदवी संपादन केले. आपले मेवणे श्री पंढरीनाथ पवार व श्री प्रकाश जोशी सर यांच्या संयुक्त प्रयत्नाने कळंबोली विद्यासंकुलामध्ये आपण रुजू झाला. जून 1997 साली आपणास प्रथम मान्यता मिळाली आणि आपली शालेय सेवा सुरू झाली. 28 जून 1998 मध्ये अनिता पाटील यांनी सौ अनिता संजय ठाकरे आपली सहचारिणी म्हणून आपल्या जीवनात प्रवेश केला आणि आपण चतुर्भुज झाला. सर आपणास 2 अपत्ये, कन्या कुमारी मृगाक्षी कॉम्प्युटर इंजिनियर असून एक्सचेंजर कंपनीत नोकरी करते आणि चिरंजीव केयूर हा BCSच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. सर आपण आज आपल्या 29 वर्षांच्या सेवेतून निवृत्त होत आहात. आपले गणित आणि विज्ञान विषयातील असलेले संवाद कौशल्य केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सोप्या भाषेत शंकांचे निरसन करण्याची वृत्ती आणि आपल्यातील स्पष्ट वक्तेपणा आमच्या कायमच लक्षात राहील. आपल्या आजपर्यंतच्या सेवेच्या काळात सर आपण पोहेंजे, सुतारवाडी, थाटा व कळंबोली येथील शाळांमध्ये सेवा केली. आदरणीय ठाकरे सर, शेवटी इतकेच म्हणेन, आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाचा आज समारोप नाही तर एका नव्या जबाबदारीचा आणि आरामाचा प्रारंभ आहे. आपणास उत्तम आरोग्य आणि आनंदी जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. सन्मानाचा तुरा आज शिरपेचा तुमच्या आदरभावाची शाळा पांघरतो जी मनात आहे आमच्या. यानंतर मी कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेव पाटील सर, सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपल्या रजा आहे, मी रजा काळामध्ये घरी राहू शकतो पण नाही, मला शिकवायला गेलं पाहिजे. शिकवण्यात त्यांच्या अगदी नसानसामध्ये अगदी रक्तात गुंतलेलं जे अध्यात्म अध्यापन प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थाने आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवताना मला पाहायला मिळाली, अनुभवायला मिळाली. तिला पुढे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा,
या पुढचा प्रवास एक आसरा आणि आनंद देणार असावा. आपणास सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा. मायाची शाल आणि सन्मान चिन्ह सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील सर, पर्यवेक्षक अनुक्रमे सर्व सहकारी यांच्या वतीने देण्यात येत आहेत. मी माझ्या सर्व सहकार्यांना विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजूयात. खऱ्या अर्थाने आपला सहकारी इथं आज सेवानिवृत्त होत आहे. सेवापूर्तीच्या सोहळ्यानिमित्त आजचा हा कार्यक्रमाचं आयोजन. धन्यवाद सर. ते ठेवा ट्रॉफी आता. हां ठीक आहे. मनपूर्वक या विद्यासंकुलात सहर्ष स्वागत. आता मग घ्या चला. रोखोक व्यक्तिमत्व आणि दिलदार व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने ठाकरे सरांचं नाव आवर्जून घ्यावंच लागेल. इकडे बघा जरा. असं व्यक्तिमत्व आज आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. संपलेलं असलं असं वाटतं ठाकरे सर. कारण दुपारच्या वेळेत आपल्या गप्पा खूप छान रंगायच्या. एक अगदी नवीन काही गोष्टी उलगडल्या जायच्या. मला वाटतं ते सोमवारपासून ते दुसरं दिसणार नाही. अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व व कैलासवासी वसंत रोसवत साहेब यांना विनम्र अभिवादन करतो. आजची आजच्या कार्यक्रमाची सुरुवात व्यवस्थित झालेली आहे. कारण की बरेच नवीन मंडळींना चान्स दिला होता. आम्ही सरस्वती पूजन वगैरे जे आहे त्यांना दिला होता. कारण की बरेच लोक रिटायरमेंटला आहेत म्हणून नवीन माणसांना त्यांना अनुभव यावा म्हणून आम्ही ही सुरुवात केली होती ठाकरे सरांच्या कार्यक्रमापासून. ठीक आहे. मनोगत व्यक्त करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. माननीय प्राचार्य पालवे सर सोयीसो माध्यमिक विद्यालय कळंबोली व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वासुदेव पाटील साहेब व पर्यवेक्षिका कांबळे मॅडम, पर्यवेक्षक खेडकर सर व सर्व तुम्ही आज जमलेले माझे शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी व मावशी सर्वांना आज ठाकरे सरांचा योगायोग आला मनोगत व्यक्त करण्यासाठी. याचं कारण असं आहे की ठाकरे सरांचं गाव आणि माझं गाव एकच आहे. दोन्ही आम्ही एकाच गावाचे, परंतु त्यांची माझी ओळख सुधागरमध्ये झाली. एकाच गावाची असून सुद्धा आमची ओळख सुधागर हायस्कूलमध्ये झाली. याचं कारण असं आहे कारण की लहानपणीच त्यांची आई आणि वडील वारल्यामुळे ते मामाकडे गेले आणि मी माझ्या वडिलांबरोबर नोकरीनिमित्त बाहेर असत होतो. कारण की वडील जिल्हा परिषदेमध्ये असल्यामुळे सतत 10 वर्षांनी 5 वर्षांनी बदल्या म्हणून माझं मूळ गावाला माझं वास्तव्य कमी असल्यामुळे सरांची माझी ओळख फार कमी झाली. परंतु ज्यावेळेस मला सांगितलं की हे तुझ्या गावाचे आहे त्यावेळेस मला त्यांनी घर सांगितलं आणि घर मी ताबडतोब ओळखलं की या ठिकाणी या सरांचं घर आहे. सरांची भावांना मी ओळखत होतो. तिथे जे नातेवाईक जे आहेत त्यांना सर्वांना ओळखत होतं. त्याचा घराचा स्पॉट पण मला माहिती होतं. परंतु ठाकरे सर आहेत या घरातले आहेत हे मला माहिती नव्हतं. तर योगायोग ठाकरे सरांची ओळख झाली. परंतु ते नाव घ्यायचं असताना ओळखीला होते आणि बऱ्याच वेळेस सण असायचे. दसरा असायचा, नवरात्र असायची. आम्ही ठाकरे सरांना जेवणासाठी आग्रहाने आमंत्रण करायचो. जरी आमच्याकडे कोणी लेडीज नव्हत्या परंतु आम्ही स्वयंपाकामध्ये एक्सपर्ट होतो आणि तुमच्या पद्धतीने सर्व जेवणाचे पदार्थ डाळ भात भाजी गोड पदार्थ आम्ही सर्व बनवायचो. जेवढे आम्ही 72 लोक होतो एकत्र यायचो आणि फंक्शन आम्ही साजरा करायचो. त्यातले ठाकरे सर होतो. ठाकरे सरांना आठवणी आहेत माझ्या की भाकरी कशी बनवायचं सर सांगतील. सर सांगतात शिक्षकांना की सर कशी भाकरी बनवायची आणि पोळ्या कशी बनवायचे सगळं माहिती आहे. ठाकरे सरांचं जीवन ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मामाकडे असताना फार कष्टाने गेलं. परंतु त्यांच्या समोर येणारे दुःख हे आपण पेलू शकत नाही. एवढे दुःख त्यांच्या अंगावर. वडील गेले, आई गेली, त्यांचा भाऊ गेला.
इतके दुःख त्यांनी पचवले. त्यानंतर भावाची मुलगी त्याचं लग्नसुद्धा त्यांनी करून दिलं. हे दुःख सर्व पचत असताना गावाशी येणं जाणं त्यांचं होतंच, परंतु मामाकडे राहत असताना त्यांनी भरपूर कष्ट केले. कष्ट असे आहे की कॉलेजमध्ये असताना त्यांनी लोकमत पेपर सुरू केला, स्वतः वाटायला सुरुवात केली. इथपर्यंत त्यांची सुरुवात झाली. लोकमत पेपरची एजन्सी त्यांनी घेतली. कमीत कमी ते 10 ते 12 किलोमीटर सतत सायकलने प्रवास करून ते पेपर वाटून मग कॉलेजला जायचं आणि परत कॉलेजला येऊन परत आणखी सर्व हिशोब करायचा. आणि मामाने सांगितले दुसऱ्याच्या घरी राहणं म्हणजे कामच ऐकणं, हा आपल्या सर्वांना माहिती आहे. परत एवढं काम करायचं, याला सर्वांना तोंड देऊन त्यांनी आपलं कॉलेज जीवन पूर्ण केलं. तसंच आमच्या तालुक्याला सरांनी B.Ed केलं, परंतु त्यांची मोठी बहीण यांनी म्हणजे जो आईचा जो लढा म्हणतो आपण, तो लढा त्या बहिणीत दिला आहे. अजूनसुद्धा बहिणीचा शब्द ते मोडत नाही. जे बहिणीने सांगितलं ते करत असतात. त्यांची बहीण आणि माझी बहीण एकाच गावाला आली, विशेष म्हणजे एकाच कुटुंबामध्ये आणि घर पण जवळजवळ असतं. परंतु त्यांची पाहुणे जेव्हा माझ्याकडे आले इकडं, तर त्यांची माझी ओळख अवतर होतीच. तर मायेचा जो हात आहे तो बहिणीचा आहे. अजून मधून ते गावी न जाता बहिणीकडे जात असतात. आता ठाण्याला वास्तव्य त्याचं कमी आहे, शेती आहे, सर्व काही आहे. विखेडला मामा राहतात. तर सरांचं जे आयुष्य आहे फार कठीण गेलं आहे. स्पष्ट बोलणं हे सरांचं आहे. परंतु ज्यावेळेस इतक्या सरांनी बदल्या सांगितल्या, मी ज्यावेळेस त्यांना पहिले बोललो होतो की सर आपल्यासोबत माधुर्य ठेवून आपण काम करूया, परंतु सर त्यावर थांबले नाही. परंतु ज्यावेळेस बदल्या होऊन सर्व आले तर कळंबला, कारण आम्ही एकाच गावाचे असल्यामुळे सरांना मी मंत्र दिला की सर गावाच्या पाठीला जे झालं ते झालं, आता आपण या ठिकाणी आपण म्हणजे तुम्ही राहा इथं कळंबोलीमध्ये, आता पुन्हा पती होणार नाही, आपण काळजी घेऊया. सरांचा रिस्पॉन्स मी जे बोललो सरांचा मला रिस्पॉन्स आज कोणाचा ऐकत नसते त्यावेळेस, पण माझं ते ऐकतात. एक मोठा बंधू म्हणून माझ्याकडे जे मांडतात, विषय मांडतात आणि त्याला मी त्यांना सल्ला पण देतो, ते सल्ला माझा ऐकतात. ज्यावेळेस हा कार्यक्रम त्यांना करायचं होतं, म्हणजे ते म्हणलं की मला कार्यक्रम एवढा करायचा आहे, मी त्यांना म्हणलो असं करू नका की शेवटचा कार्यक्रम असतो, छोटा का असेल आपण करूया. त्यांनी होकार दिला आवडतो आणि भेटी पाटील सरांकडे जाऊन त्यांनी त्याचं नियोजनसुद्धा केलं. असे आपले ठाकरे सर आम्हाला नेहमी लक्षात राहतील. आणि प्रॅक्टिकलच्या संदर्भात जर विचार केला, विज्ञान परिषदेच्या संदर्भात विचार केला तर सतत अग्रेसर असणारे भावसार सर आणि ठाकरे सर ही जोडी होती. म्हणून आम्ही निश्चित करायचो. ठाकरे सर आणि भावसार सर म्हटले तर विज्ञानचं प्रॅक्टिकल ते तयार करणार, विज्ञान परिषद नेणार, ही आम्हाला गॅरंटी राहिली. म्हणून बिनधास्त मी राहायचो. परंतु ज्यावेळेस ठाकरे सर इथून बदलून गेले, पण भावसार सर आणि माझी जोडी लागली. भावसार सर रिटायर झाले, पुन्हा ठाकरे सर आणि माझ्या जोडीला. अशा पद्धतीने आम्ही विज्ञान परिषदला जात असो, तालुक्याला, जिल्ह्याला, असे आपले ते ठाकरे सर. परंतु मला एक अजून 5-6 महिने जाणीव उणीव वाचली त्यांची, कारण की मी तुमच्यासमोर येऊन एक्सप्रेसच्या संदर्भात मी ज्यावेळेस तुमच्यासमोर येत होतो, परंतु मला जर काही अडचण येत असेल कॉम्प्युटरच्या संदर्भामध्ये तर माझे गाईडलाईन हे ठाकरे सर होते. ठाकरे सरला विचारून मग पुढे तुम्हाला मी सांगायचो. परंतु पाठीमागे पार्श्वभूमी ही ठाकरे सरांची होती आणि ती मला ती मुनी भासेल आता. कारण की ठाकरे सरला फोन करून विचारायला लागेल मला आता की ठाकरे सर आता कसं करू. ठाकरे सर आता घरचं सांगते तू असं कर. पण आता ठीक आहे, ठाकरे सरांची काय मार्गदर्शन असेलच. आणखी भरपूर काही सांगण्यासारखे ठाकरे सरांच्या संदर्भामध्ये, परंतु या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिली आयोजकांनी, त्याबद्दल धन्यवाद. जय महाराज. सन्माननीय श्री पालवे सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील सर, पर्यवेक्षक कांबळे मॅडम, केडकर सर, पाटील सर, सत्कारमूर्ती श्री ठाकरे सर. ठाकरे साहेबांविषयी बोलायचं झालं तर 1996 सुधागडमध्येच आमची या ठिकाणी दोघांची ओळख झाली.
आणि ठाकरे सर हे कसे माझे रूममेट, एकाच रूममध्ये राहिले आम्ही 2 वर्ष कोपऱ्याला, आणि तिथून अपडाऊन करत होतो या ठिकाणी. त्यामुळे त्या ठिकाणी अपडाऊन करताना जे काय अनुभव आले किंवा ज्या ज्या परिस्थितीमध्ये कठीण परिस्थिती, त्यांची परिस्थिती कठीण आणि माझी पण परिस्थिती कठीण होती, आणि कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष कसा करायचा हे त्यांच्याकडून शिकायला मला मिळालं. त्याचबरोबर विज्ञान विषयाच्या संदर्भात जर म्हटलं तर सखोल ज्ञान, ॲक्च्युली मला जास्त विज्ञानाचा अनुभव नव्हता, गणित माझा विषय होता, तरी पण ते सांगायचे मला, आप्पा म्हणाले म्हणजे आप्पा असं नसते, थोडा विषय समजून घ्यायचा, त्याच्यावरती आपण एक्सप्लेन करायचं. मुळात म्हणजे माझं बोलणं कमी त्यांनी ओळखून घेतलं होतं, पण जी काय मला त्यांनी हिंमत दिली ती त्यांच्याकडनंच मला शिकायला मिळालं. त्यानंतर त्यांचा स्वभाव जो आहे तो स्पष्ट निर्भरपणे आपलं मत व्यक्त करत होते. मग ते खरं ते खरंच आणि खोटं समजायचं ते खोटं, ते एकदम आत्मीयतेने आपलं मत मांडत होते. त्याचप्रमाणे वाटलं की कुठेतरी एखाद्या वेळेस नॉनलँडवरून प्रगत झाल्यानंतर कुठेतरी व्यवस्थिशीर होईल अशा खूप काही अपेक्षा होत्या, पण आयुष्यामध्ये मात्र संघर्ष काही सुटत नसतो, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष चालू असतो. कालांतरानंतर त्यांचे मेडिकलविषयी पण थोडेसे प्रॉब्लेम आले, पण अशा परिस्थितीमध्ये ज्या संघर्षाने ते उभे राहिले, त्यांची जी व्हील पॉवर आहे ती व्हील पॉवरसुद्धा आपण त्यांच्याकडनं शिकण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे. साधारण आपण थोडंफार व्हायरलने जरी आजारी पडलो तर आपण एकदम नर्वस होऊन जातो, वीक पडतो, पण त्यामध्ये आपली व्हील पॉवर स्ट्रॉंग कशी करायची ही त्यांच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईनची जर काही कामं असतील त्या ऑनलाईनच्या कामांमध्ये सुद्धा ते खूप अभ्यास होईल. मग यूट्यूबचे व्हिडिओ असतील, ऑनलाईनचे काय कामं असतील, आधी स्वतः अभ्यास करणार, नंतर मग दुसऱ्यांना मार्गदर्शन करणार. त्यातले बरंचसं ज्ञान मला त्यांच्याकडनं मिळालं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफ पिरियडमध्ये ज्यावेळेस आम्ही स्टाफरूममध्ये बसतो त्यावेळेस ठाकरे सरांकडून एखादा विषय सुरू झाला की मग पिरियड संपेस्तोवर तो विषय काही संपत नसतो. अगदी हसून खेळून आमचा तो पिरियड कुठे संपून जायचा ते कळत पण नव्हतं. त्यातच एखादा पिरियड आम्हाला आउट मिळायचं, कुठे संपून जायचं ते पण कळत नव्हतं. ठीक आहे, संघर्षाच्या पिरियडमध्ये ज्या काय बदल्या झाला, जो काय त्रास झाला किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये, पण मी एकच म्हणेन, परमेश्वर त्यांना पुढील आयुष्य उत्तम आरोग्य दो, आणखीन त्यांची व्हील पॉवर स्ट्रॉंग हो आणि उत्तम आरोग्य लाभो ही परमेश्वरांनी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाकरे सरांविषयी बरंचसं सांगितलेलं आहे. येथील उपस्थित सर्व मान्यवर आणि आजचा कार्यक्रम त्याच्यामध्ये सांगितलेल्या इतिहासामध्ये मी कुठंच नाही, म्हणजे ते कुठे भेटले, कुठे बदली झाली, काही नाही. परंतु एक आदर्श, खरोखर त्या दिवशी अचानक मी पतपेढीच्या रूममध्ये बसलो होतो. एका विद्यार्थ्याप्रमाणे दरवाजा उघडला आणि सर येऊ का म्हणून, सर आता शिक्षक आहेत यायला विचारलं, या सर. सरांच्या विषयी माहिती झालं होतं. अनेक प्रकारच्या त्रासदायक अशा त्यांना झालेल्या ह्या इतिहासाचा पाढा वाचला सरांनी, खेडकर सरांनी. त्याच्यामुळं असेल काय माहिती नाही, त्यांना कार्यक्रम करायचा नव्हता, परंतु सर येऊन बसले माझ्याजवळ. बसल्यानंतर एक सुखदायक त्यांनी सांगितलं, पाटील सर मला असं असं जेवण मागवायचं आहे. तुम्ही जेवण कशासाठी, तुम्ही कार्यक्रम करणार नाहीत ना? नाही सर, काय आहे थोड्या आहेत यातना, परंतु असताना सर आपल्या सहकार्याने आपल्याला काय केले, ज्या यातना तिकडं झाल्या असतील तर ठीक आहे, परंतु आपल्या सहकारी तर चांगले आहेत. सर माझ्या मनातलं बोललात सर, अतिशय चांगल्या प्रकारचं, आणि पटकन बोलल्याप्रमाणे आम्ही नियोजन केलं आणि जेवणाची व्यवस्था करून टाकली. समोरच सरांच्या फोन करून झालं. थोडक्यात एक त्यांचा म्हणजे ती व्हील पॉवर बोलतात सरांची, व्हील पॉवर बोलतात. सर माझ्या आयुष्यात तुम्ही लक्षात राहाल, आयुष्यात तुम्ही जो क्षण सांगितला आहे तो कायमचा आठवेल सर. खरोखर म्हणजे त्याला बोललं तुम्ही, कोणीतरी बोलले आता 20% त्यांचं हृदय अजिबात नाही. त्यांनी चालवलेलं हृदय आहे 100% चालवलेलं हृदय, 100%. त्यांनी अनुभव सांगितलेला आहे. त्यांचं ऑपरेशन घेतलं, ऑपरेशनला त्यांची चिरफाड केली. त्यावेळी डॉक्टरांनी त्यावेळी आधीच सांगितलं की तुम्ही
काही घाबरू नका, तुम्ही काय हालचाल करू नका, आम्ही आमचं काम करतो. त्यावेळेला त्यांनी डॉक्टरांना सांगितलं मी काही हालचाल करणार नाही, परंतु तुमच्या चुकीमुळे असं काही मृत्यू होऊ नये असं सरळ. म्हणजे ते डायरेक्ट डॉक्टर तिथे हसायला लागले. अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरणात आणि ते बघत होते. तेव्हापासून 4.5 तास त्यांनी त्या सरांनी सांगितलं सर मला एवढ्या वेदना होत होत्या, परंतु ते बोलले आपल्या हालचाल नको, आपल्या हालचालीमुळे काही गडबड नको. आणि एवढ्या प्रकारची ही स्ट्रॉंग शक्ती त्यांच्याकडे आहे. खरोखरच म्हणजे त्यांच्या बोलल्याप्रमाणे ते सांगतात त्यांचं हृदयाचं हे वगैरे. पण सर तुमच्या एवढ्या दिवसामध्ये तुम्ही 16 पासून आले, आता 26 आहे. 26च्या काळामध्ये मला तरी जाणवलं नाही सर तुमचं 20% नाही, तुम्ही 100, आता तुम्ही 120च्या स्पीडला जाणार आहात. एवढं तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचा परिवार, तुमच्या पत्नीचं प्रेम खूप आहे बघा. म्हणजे तुमच्या आयुष्यासाठी आजचं इनिंग तुमचं रिटायरमेंट आणि तुमच्या पत्नीने घेतलेली रिटायरमेंट एक सुखदायक म्हणजे एक सुखी संसार म्हणतो याला. आणि मुलगी सुद्धा सोबत आहे. एक चांगल्या प्रकारचा परिवार आहे. ठाकरे सर तुम्हाला आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. आमच्या सुधागड समूहाचे सर्व सहकारी तुमचे नातेवाईक आहेत आणि खऱ्या अर्थानं ही पोचपावती आहे सुधागड विद्यासमूहाच्या सहकार्याची. अबोल आज बोलके होतील का, अबोल झाले शब्द आज बोलके होतील का, आज मुक्या भावना ठाकरे सर उठावर येतील का. यानंतर मी ठाकरे सरांना So today is a very special and emotional moment for me and my family, as this marks the last working day of my dad's career. From as long as I remember, Dad has always been a teaching enthusiast. From childhood, I have always remembered that he has always explained me the science and math concept that I had difficulty understanding him when I was in school. And I used to wonder how effortlessly he does those things. But then I just realized that teaching isn't just his profession, but his passion. Over the years, I've always heard his students say good things about him, the reviews, the reforms that he has brought in his lives. And that is again one more realization that his teachings doesn't just impact our confined within the four walls of the classroom, but it goes beyond the classroom, beyond the life. I would lastly just like to thank all the staff members. He has always had good things to say about you. He has always said that it is because of the staff members that have provided me with the environment to not only just do my job nicely, but to flourish in life. Lastly, thank you everyone. Thank you all. प्रिन्सिपल सर आणि टीचर्स, ऑफिस स्टाफ आणि सफाई कर्मचारी यांना सर्वांना माझा नमस्कार. ॲक्च्युली आज रिटायरमेंटचा दिवस आहे. मला सांगताना खूप अभिमान वाटत आहे की त्यांनी त्यांची सर्विस अगदी जिद्दीने आणि चिकाटीने आणि विशेष म्हणजे प्रामाणिकपणे पूर्ण केली. जसं त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलं, शिकवलं, तसं मलाही खूप शिकवलं त्यांनी. खूप म्हणजे खूप अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत. सुरुवात तर छोट्या छोट्या गोष्टींपासून होती. मला बँकेत जायला सुद्धा भीती वाटायची. स्लीप भरताना सुद्धा भीती वाटायची. ATM मध्ये पैसे काढताना पण भीती वाटायची. पण त्यांनी मला अगदी मागे उभं राहून मला त्यांनी शिकवलं की कुठे कसं बटन प्रेस करायचं वगैरे सगळं त्यांनी शिकवलं. इवन प्रवासात जाताना बॅग कशी सांभाळायची हे सुद्धा त्यांनी मला शिकवलं. आणि बाईक पण त्यांनी मला शिकवली. बाईक शिकवताना मला असं वाटायचं की काय करायचं मला बाईक शिकवायची. मी स्कूटी घेऊ शकते, स्कूटी चालवू शकते, पण त्यावेळेला काही अशी एवढी परिस्थिती नव्हती की लगेच तर मला त्याचा खूप फायदा झाला. खूप झाले त्यावेळेला मग आम्ही बाईकवरच प्रवास करायचो. दवाखान्यात घेऊन जाणं, पोचवणं, मुलांना पण शाळेत घ्यायला जायची, पोचवायला जायची.
ते सगळं बाईकचं मला खूप म्हणजे अगदी जिद्दीने आणि चिकाटीने मला शिकवलं की नाही शिकलीच पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते कॉम्प्युटरमध्ये पण खूप मास्टर आहेत. माझी शाळेतली सगळी बरीचशी कामं ते करून देतात. एक्सेल शीटमध्ये मंथली प्लॅनर बनवतात, नंतर मार्कशीट वगैरे. त्यावेळेला मग माझ्या शाळेतले प्रिन्सिपल मला ॲप्रिशिएट करतात की ठाकरे मॅडमांनी खूप छान कॉम्प्युटरवर वर्क केलेलं आहे. त्यावेळेला माझ्या मैत्रिणी मला हळूच गुपचूप काढत सांगतात की आपण हजबंड को थँक्यू बोलूया. त्यांनी तसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांचं आयुष्य खूप संघर्षलेलं आहे. आणि 2-3 वर्षाची म्हणजे अशी परिस्थिती झाली होती की त्यांना बिहारीच घ्यावासा वाटत होता. पण खरंच ते खूप खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी त्यांची सर्व्हिस पूर्ण केली. एक पत्नी म्हणून मी देवाला एकच प्रार्थना करते की त्यांचं पुढचं आयुष्य निरोगी आणि सुखाचं. आणि त्यांचा थोडा आहे अग्रेसिव्ह स्वभाव, तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं त्यामुळे तुमचे खूप आभार मानते. थँक्यू. विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पालवे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदित्य वासुदेव पाटील सर, पर्यवेक्षिका कांबळे मॅडम, माझे मित्र आणि पर्यवेक्षक मगरे सर, केळकर सर आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले माझे शिक्षक बंधू. ॲक्च्युली जसा सुरुवातीचा जो काळ होता माझा नोकरीत लागण्याचा, त्यावेळेस भाषण करणं हा माझा छंद होता. जसं पोयंजाला मी रुजू झालो त्या शाळेमध्ये असा एकही कार्यक्रम झाला नाही की तिथं ठाकरे सरांचं भाषण झालं. पण कारण जे आहे ते बोलायचं आणि मग मुख्याध्यापकांवर टीका असो काय सगळं काही. आणि कार्यक्रम संपल्यानंतर हेडमास्टर मला बोलवणार आणि म्हणणार, सर तुमचं बोलणं मला आवडलं नाही तर मग मी काय करणार नाही, मला असं बोललं नसेल. मग ॲक्च्युली वडीलच्याला माझ्या मेवण्यांनी मला पाठवलं होतं. त्याच्या अगोदर BEd, BSc, BEd हे सर्व शिक्षण माझी पेपर एजन्सी माझ्या व्यवसायावर पूर्ण केले. आणि त्यावेळेस शिक्षक जेवढा पगार घ्यायचा त्याच्यापेक्षा जास्त पैसा मी कमवतो. पण मला माझे मेवणे म्हटले, आई वडील नव्हते, पालकत्रीच होते, म्हणला तुझं लग्न होणार नाही. म्हणला पेपर विकला, पोरगा काय करतो, पेपर विकतो. म्हणला तुला पण पोरगी येणार. मग तू शिक्षक बघ म्हणला, तुला कसे आमंत्रण द्यायला. म्हटलं ते मला काय, मी माझ्या हाताचं सगळं सोडून मी काय जाऊ, नोकरी करणं म्हणजे मी व्यवसायात मला खूप रस होता, व्यवसाय. परंतु माझा एक स्वभाव होता की जे पालकांनी सांगितलं, जे मोठ्यांनी सांगितलं, मग ते मला आवडून आवडतं त्यांचं ते ऐकायचं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पोयंजाला हजर झालो. पण माझं एक लक्षात झालं, मिलिंद जोशी सर यांच्या ओळखीने, त्यांच्या शिफारशीने मी हजर झालो. पण माझं असं लक्षात आलं की तिथं आपली गरज आहे. कारण BSc BEd तर त्यावेळेस भेटायचे नाही. आणि बरेचसे मुख्याध्यापकांशी बात झाले आणि मी जवळजवळ 1 आठवडा घरी थांबलो. म्हणजे
त्या मास्तरच्या अंगावरच गेलो होतो आणि पण त्यांना पण काय भेटे ना BSc मग त्यांनी बोलवायला पाठवलं मला. मग गेलो, म्हटलं काय, म्हटलं बघा सर झालं गेलं आपण सगळं दुसरं ठीक आहे चालेल. तिथून पुन्हा इथं आलो. मला तिथं राहायचंच नव्हतं. जोशी सरांनी माझ्या बहिणीचे गावचे प्रकाश जोशी सर त्यांनी मला त्यांच्या वशिल्याने, म्हटलं तर काही वावगं होणार नाही, त्यांच्या वशिल्याने मी या शाळेमध्ये हजर झालो. आणि पहिल्या दिवशी त्यांनी मला 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली की कुठलंही काम सांगितलं मला येत नाही म्हणायचं, ते कामच करायचं. तुमचा विषय कुठला आहे म्हणजे म्हटलं बायोलॉजी. म्हणजे बायोलॉजी असो, मॅथ्स असो, कायदे अजून काय असेल तो असो, कुठलाही विषय दिला तो शिकवायचा. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मौनम सर्वार्थ साधते. मौनम सर्वार्थ साधते असे ते 2-3 वेळा बोलले. म्हणजे मौन राहायचं. आणि घरी आलो, म्हटलं असं कसं मौन राहायचं. पहिलं ठीक आहे, पहिला मी तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत मी फॉलो केलं त्यांची पहिली गोष्ट. पण दुसरी काही मला जमली नाही, कारण ते संवादच नव्हतं. आणि त्याच्यामुळे बरेचसे डिस्प्यूट झाले. पटलं नाही का बोलायचं आणि आपला मुद्दा ठासून सांगायचा हे असं आहे. मग त्याच्यामुळे म्हणजे खरं म्हणजे मी आणि माझा मित्र बापू समोर बसलेला आहे, CV बापू, आम्ही दोघंही फाटक्या तोंडाचे. म्हणून आमच्या इथून माझी रवानगी अगोदरच झाली. त्याच्या माझी बॅकिंग होती थोडी, शेठ सर वगैरे, त्याची काही बदली झाली नाही. आणि ज्याने मला आणलं त्यांची बॅकिंग राहिली नाही बोलल्यामुळे. पण झाली बदली. म्हटलं आणा ते DC घेतलं, म्हणलं जायचं. म्हटलं मग काय करायचं, जायचं मला. आणि कोयत्याला हजर झालो. अपोजिट होते गोडके सर, त्यांचे विषय होते मराठी, समाजशास्त्र, 9वी झालेला. मी BSc केलं. मला गायकवाड सर मुख्याध्यापक होते. ते म्हणले सर तुम्हाला मराठी आणि समाजशास्त्र शिकवावं लागेल. म्हटलं बरोबर आहे, मी शिकवणार. पहिल्या दिवशी तो वर्कवरचं सगळं घेतलं, परत आलो पनवेलला. आपल्या तिथल्या एका बुक स्टॉलला पुस्तकं घेतले, गाईडर घेतले, सगळं काही मटेरियल घेऊन आपला अभ्यास करायचा. दुसऱ्या दिवशी शिकवायला जायचं. पण मला खूप आवडलं. मला असंही वाटायला लागलं की आपण BScच्या ऐवजी BA झालं पाहिजे. एवढं मला ती साईडच आवडायची, भाषा वगैरे. हे सायन्स काही आवडायचं नाही. परंतु मी ज्या ठिकाणी शिकत होतो तिथं 11वी आर्ट्स ओपन झालं. मग मला तिथं शिकावं लागलं, म्हणजे कारण घरचे म्हणले असते इथं शिक आर्टला. म्हणून मी सायन्स घेतलं ॲडमिशन आणि सायन्सला ॲडमिशन घेतलं. म्हणजे मला अपडाऊन करायला मिळेल, शिरपूरला जायला मिळेल गावाला. माझा आवडीचा विषय जसे भाषा आणि गणित होता. गणित मला काही कारणाने सोडवावा लागला आणि मी बायो घेतला. परंतु आवडीचे विषय माझे फिजिक्स, मॅथ्स हे आवडीचे विषय होते. तर हे जे बदल्या झाल्या ही त्यांची दुसरी गोष्ट न ऐकल्यामुळे झाली. प्रत्येक ठिकाणी काम आवडीने करायचं, म्हणजे मनापासून करायचं आपलं काम. आणि आता बरीचशी तरुण मंडळी जी आहेत देशमुख सर, त्यांना माझं एकच सांगणं आहे, मुख्याध्यापकांसाठी काम नाही करायचं.
म्हणजे मी तरी नाही केलं. मुख्याध्यापकांनी चांगलं म्हणावं म्हणून काम नाही करायचं, वरिष्ठांना चांगलं वाटतं म्हणून काम नाही करायचं. ते काम हे माझं काम आहे म्हणून ते काम करायचं आणि त्याच्यातून जे समाधान मिळतं ते खूप वेगळं असतं. आता पोहेच्याला एक मुख्याध्यापकांची माझी भांडण झाल्यामुळे सगळ्यांना माहीत झालं, मी ते सोडलं तिथून. परंतु ते मुलं तिथून आल्यानंतर राहायचं कुठं, तर मगरे सर यांच्या रूमवर मी आलो, ते म्हणजे रामाजे त्यांनी रूम केलेली होती, त्यांच्याकडेच मी राहिलो आणि मुलं त्या रूमवर आले. म्हणजे सर आम्हाला तिथं शेडअप करायचं. अरे म्हटलं 3 year मास्टर तर माझं जमत नाही, कसं काही करत माझं कार्यक्रम होणार. म्हणले नाही सर आपण असं करा, तुम्ही गार्डन आहे. मग तिथं कोयंजाला एक गार्डन होतं. म्हणलं आम्ही इथपर्यंत आलो तुम्हाला बोलवायला या. मग गार्डनमध्ये दुसऱ्या रविवारी मी एका रविवार बघून गेलो आणि गार्डनमध्ये त्यांनी कार्यक्रम केला. मस्त भेळ वगैरे बनवून वगैरे आणि फोटो वगैरे काय नव्हतं तेव्हा. त्यांनी असंच एक गिफ्ट दिलं. आधी मला 7वीच्या विद्यार्थ्यांकडून एक गिफ्ट त्यांनी मला दिलं. विद्यार्थी आपल्याबद्दल काय त्यांच्या भावना आहेत ही खरी आपली अचिव्हमेंट आहे. म्हणजे मुख्याध्यापक काय म्हणतात किंवा वरिष्ठ काय म्हणतात त्यांनी म्हटलं तर तो प्लस पॉईंट आहे, तो प्लस पॉईंट आहे, तिथं वाईट गोष्ट नाही. पण बऱ्याच वेळेस मतांतरे असतात. पण विद्यार्थ्याशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे, आपला सिलेबस प्रामाणिक करायला पाहिजे. म्हणजे आणि राहिल्यानंतर तर गोष्ट म्हणजे माझं आजारपण, 43व्या वर्षी मला शुगर झाली आणि मी बघितलं सगळं सुरुवातीला कोयंजाला बदली झाली. मी उभा राहिल्यानंतर ग्राउंडवर विद्यार्थी उभे होते, तर निम्मे विद्यार्थ्यांच्या पायात चप्पल नव्हती. मी बघितलं आपण म्हणतो आपलं वाईट झालं, या पोरांचं वाईट करायला आपण आलो नाही. तर यांच्या हे कसे शिकतील हे आपण विचार केला पाहिजे. आपलं व्हायचं ते असू दे. आणि पुन्हा 2012ला मला थोडासा जाणवायला लागला त्रास थोडा आणि डॉक्टरांकडे चेक केलं. मला म्हणले तुम्ही असं करा, तुमच्या मिसेसला घेऊन या. अलिबागला चेक केलं होतं शिंदे डॉक्टर म्हणून, म्हणजे मिसेसला घेऊन या तेव्हा आम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगतो. माझं लक्षात आलं प्रॉब्लेम काहीतरी गंभीर आहे. त्यांना म्हटलं असं करा, तुम्ही मलाच आता सांगा, जर बायकोला घेऊन आलो तर तिला गाडी करून मला घेऊन जावं लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही मलाच सांगा, मला काय फरक पडत नाही. कारण अगदी कोवड्या वयात सगळ्या घरच्यांना मी खांद्यावर पोचवलेलं असल्यामुळे, मोठमोठे प्रसंग मी बघितले असल्यामुळे मला या बाकीच्या अतिशय किरकोळ गोष्टी वाटायच्या. या सगळ्या म्हणजे खूप मला धक्का बसत नाही कुठल्याच गोष्टीचा. बदलायचा तर मुळीच धक्का बसला नाही. लोक ते मला विशेष वाटतं, लोक रडतात वगैरे आणि ते काय सोंग डोंग करतात, काय बदल्या काय त्याला बंदी झाली तुम्ही एवढं. आणि मला एक प्रत्येक गोष्ट मायनस नसते. एक मी बघितलं की मायनस कुठंच काय नसतं. तर माझं सुतारवाडी ते परत येईपर्यंत हा जो काळ आहे हा माझा सर्व्हिसचा मी गोल्डन पिरियड समजतो. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मुख्याध्यापक असतील त्यांना समोर आपण बोलू शकतो, हे असं नाही असं पाहिजे, हे असंच झालं पाहिजे. आता इथं बोलू शकतो का आपण?
नाही बोलू शकत, नाही तर आहे पुन्हा बरा. म्हणजे पण माझ्या स्वभावात नव्हतं, मला पटलं ते मी बोलायचं. म्हणजे अगदी याची शेवटचे 3 वर्षे आहेत. मग तेव्हा मला जोशी सरांच्या दुसऱ्या शिकवणीची आठवण झाली. मौनम सर्वार्थ साधक. म्हटलं आता याची अंमलबजावणी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण आपण आता अपडाऊन करण्याची क्षमता माझी राहिली नव्हती. जर असती तर माझ्या कार्यक्रम आधी नसता. तर असो, परंतु गेल्या 3 वर्षामध्ये मी बघितलं आदरणीय मुख्याध्यापक यांनी मला सांभाळलं. मी त्यांना विनंती केली, म्हटलं सर मला 9वी 10वीच्या सेमीचे वर्ग होते, म्हटलं सिलेबस मला खूप सर वास पडतो आणि मला दम लागतो, म्हणून तुम्ही माझी तिकडच्या शाळेमध्ये शिफ्ट करा. त्यांनी मला तिकडच्या शाळेत शिफ्ट करून दिले. त्याच्यानंतर वर्कलोड खूप कमी झाला आणि गेल्या वर्षी कांबळे मॅडमचे पण मी आभार मानतो, त्यांनी माझी क्लास टीचरशिप काढून घेतली. म्हणजे एवढं झाल्यावर तुमच्याकडे खूप आभार आहे. म्हणजे काही का असेल म्हणजे बघा, म्हणजे त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप आदर निर्माण झाला समजा. म्हणजे कोणाशी तरी डिस्प्यूट होऊन त्या व्यक्तीने आपल्याबद्दल चांगली भूमिका घेणं हे अपेक्षित नसतं माणसाला, पण तसं नाही झालं. त्यांनी पुष्पेंद्रने मला फोन केला, म्हणले तुझी क्लास टीचरशिप काढू का? म्हटलं काढ. त्यांनी मॅडमने माझी क्लास टीचरशिप गेल्याच वर्षी काढली होती, परंतु दुर्दैवाने शाळा इकडे शिफ्ट झाली. समोर बसलेलं माझं पूर्ण फुन्नतचा माणूस होता. ते कॉम्प्युटरच्या वर्किंगवरून काहीतरी खूप जेलसी होती. हा माझी खुशी हिसकून देतो का काय? मी माझं काम करतो. म्हणून त्यांनी माझी तत्काळ मला पुन्हा वर्ग शिक्षक देऊन टाकलं, बदलून वाजवून 65 विद्यार्थ्यांचा वर्ग शिक्षक केला. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी काम पूर्ण केलं. कामाच्या बाबतीत माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबरीने मी काम केलं असं तुम्हाला कदाचित तुम्ही मान्य करावं. फक्त प्रॉब्लेम एवढा होता, माझा वरच्या वर्गांच्या ऐवजी मला खालचे वर्ग दिले होते, तेवढा कामामध्ये फरक पडला. आणि मग गेल्या वर्षी मी एक अपवास होते मुद्दाम की मी रजा घेणार. मी रजा घेणारे आणि येणारच नाही. म्हणून वरिष्ठांना वाटलं आता याला पूर्ण वर्कलोड देऊन काय उपयोग आहे म्हणून याचा म्हणून मग 2च विषय मला टीचिंगचे दिले आणि बाकीचे सगळे ग्रेड सब्जेक्ट एकदम लाईट. मग माझं काम सोपं झालं म्हणजे त्याच्यामध्ये. आणि मी पूर्ण शेवटच्या दिवसापर्यंत मध्ये असे 2 प्रसंग आले. नाही चालू वर्षी त्यांनी काढली. मग त्यांनी फोन केला मला, म्हटलं तू येणार आहे का? म्हटलं नाही. येणार नाही म्हटलं, मला क्लास टीचर मी देऊ नको आणि सेमी जे मी हे तिकडेच राहतो, मी काही घेणार नाही. कारण कसं आहे, सेमीला शिकवायचं म्हणजे इंग्रजीतून एक्सप्लेन करावं लागतं.
आणि आपण जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो, आपल्याला तयारी करावी लागते. तयारी करून पोरांच्या पुढे रोज रोज फोन करायचं. म्हटलं माझं थोडंसं बसण्याची क्षमता कमी झालेली होती. मग अजून एक मला 2 प्रसंग सांगायचे वाटतात आजारपणाच्या बाबतीत. मी कधी त्याचा पाऊल केला नाही. जे होईल ते होईल, काय ते आपलं बिंदास राहायचं, अशी मजाक वगैरे. परंतु एकदा एका मित्राबरोबर गेलो त्याच्या गावी. त्याने त्याच्या आईला सांगितलं, 4 व्हीलरने गावी गेलो आमच्या मुंबई म्हणून गाव. त्याच्या आईला त्यांनी सांगितलं की ह्या म्हणजे प्रॉब्लेम आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, शुगर आहे, हे मग तू असंच स्वयंपाक बनव, तसं बनव. त्याच्या एक बघायला माझ्याकडे आणि मी मस्त आपल्या गप्पा मारायचं वगैरे. त्यांचा घोडा होता. तो घोडा चांगला उंच घोडा होता. त्याला म्हटलं मला या घोड्यावर बसायचं, कारण माझा भाऊ एक उत्कृष्ट जॉकी होता आणि मला कधी असं लग्नाच्या वेळेसच बसलो होतो एकदा. मला घोड्यावर बसायला भेटलं नाही. त्याला म्हटलं ते पवारला म्हटलं मला बसायचं सकाळी, आपण मला बसव थोडा पळवायचं आहे कसं काय. मग त्याची आई त्याला म्हणली, अरे भाऊ त्याला कुठं काय झालेलं नाही, त्याला तू तो घोड्यावर बसायचं म्हणतो, घोडा पळवायचं म्हणतो. म्हणजे ही एक मी माझी अचिव्हमेंट समज ही परिस्थिती. त्याच्यानंतर एकदा माझे मित्र मोगरे सर मॅडम रजेवर होत्या, 3 बुलेटिन लावले. मला आनंद झाला आणि मोगरे सर हे काय मला सुपरवायझर वगैरे असं आमचं मैत्रीचं नातं आहे, गावाचं नातं आहे. अनेक एकेरीने आम्ही बोलतो. त्या म्हटलं थोडं माणूस ठेव, हे काय म्हटलं मला 3 पिरियड चालतो आणि झालं म्हटलं तुझं मला नाही बोलायचं काय. आणि चाललं गेलो वर्गात. पण त्याचा स्वभाव इतका गुले म्हणजे परिस्थिती सांभाळायचं कौशल्य. मी एका वर्गावर गेलो, तिथं तो आला. म्हणलं काय झालेलं आहे तुला. ती एक माझी अचिव्हमेंट समज. माझे 3 इंजेक्शन 14 टॅबलेट रोजच्या घेऊन जर मला असे रिमार्क मिळत असेल तर तुला काहीच झालं नाही, तर याच्यासारखं सुंदर काही आहे असं मला वाटत नाही. आणि पुढे मी काही टेन्शन घेणार नाही. परंतु थोडंसं आमच्या जोशी सरांचं दुसरं वाक्य जे आहे, मौनम सर्वार्थ साधते, त्याचा मी जी अंमलबजावणी केली त्याचा मला चांगलाच फायदा होतो आहे असं मला दिसतं. कारण घरी पण भांडण व्हायचं बंद. म्हणजे 2 वर्ष झाले ते भांडण, 2-3 वर्ष आमचं काही भांडण झालं. म्हणजे 2-2.5 वर्ष जेव्हा पाळायला लागलो तर 2:15 वाजले. थोडंसं सांगितलं तर भरपूर आहे. एक तर मला काही सांगायचंच नव्हतं, पण तुम्ही सगळ्यांनी प्रेमापोटी आपुलकीपोटी माझा कार्यक्रम केला. मी पहिल्यापासून माझं तेच हे होतं, मला कार्यक्रम करायचा नाही, मला कार्यक्रम करायचा नाही. मॅडम पण आल्या, म्हटलं नाही करायचं का, मला ते काय करायचं नाही. तसं माझं जेवण मला माझ्या सहकार्यांना द्यायचं आहे, त्यांनी मला खूप सांभाळलेलं आहे. एक दवाखान्याच्या वेळेस मी ICUमध्ये होतो. मगरे सरांनी त्याचे खूप ऋण आहे. मगरे सर आणि सिमी बापू या दोघांचे ऋण मी आयुष्यभर विसरू शकत नाही. कारण पैसे नव्हते माझ्याकडे आणि पनवेल पतपेढीचं लोन टाकलं तर सर्व धावपट मगरे सरांनी केली. आणि ज्या दिवशी चेक भेटला तो वटवण्यासाठी बापू 9:30 तिथं बँकेत जाऊन बसलं. पहिले अकाउंटवर चेक टाकला आणि नंतर माझं ऑपरेशन झालं. नंतर तो ECG म्हणजे थांबायचा मधून ऑपरेशन अर्जंट होतं. सगळे मित्र माझे चांगले मगरे सरांकडून खूप शिकण्यासारखं आहे. ते जर मग ते म्हणले होते की स्वयंपाक एवढा सुंदर म्हणजे भाकरीचा तुम्ही डायमीटर मोजून घ्या असं ते सांगायचं.
माझ्या भाकरीचा डायमीटर होता तुम्हाला कुठंच कमी जास्त दिसणार नाही. आणि त्यांनी बनवलेली कढी इतकी सुंदर होती. मी एकदा त्यांना माझ्या बायकोला शिकवण्यासाठी माझ्या घरी गेलो, म्हटलं माझ्या बायकोला शिकव कढी. म्हणजे एवढं सगळे आमचे कुलकर्णी सर आणि मी नंतर एकत्र जायचो, कारण त्या भाऊची शिस्त एवढी ठीक होती. आणि असं चाटपोटी थोडं पण इकडे तिकडे नाही, हे काही मला ते आवडायचं नाही. मग एकदा कुलकर्णी म्हणजे आणि आपण तिकडे दुसरीकडे रूम करायची का म्हटलं, हो करू रे. हा म्हणलं वाईट आहे झालं. थोडासा बरं आणून का तर इतकं वाजलं म्हणजे तिथं काका म्हणजे उठलाच पाहिजे तो. असं त्याचं म्हटलं खूप चांगला आहे तो, पण लई वाईटही म्हणून म्हटलं बरं मी यायचं मागे दोघांनी कोपऱ्याला रूम केले आणि भरपूर पार्टनर आम्ही गेले. पण कुलकर्णी आप्पासारखे आणि कोकण पार्टनर मला नाही लाभले. एवढे चांगले पार्टनर मिळाले, त्यांच्यापासून खूप शिकायला मिळालं. मला बोर झालं म्हणजे त्या पॉप्युला मी गाणं म्हणले, काहीतरी गाणं म्हणलं आणि तो म्हणायचं म्हणजे आमच्या घरातला रेडिओ होता. असं पद्धतीने काही झालेलं असलं तरी अंत बोला तो संपला, अंत बोला तो संपला. म्हणून चांगल्या प्रकारे माझी आजची निवृत्ती झाली आणि योगायोगाने माझ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वासुदेव पाटलांनी भूषवलेलं आहे. म्हणून पुढच्या ज्या काही क्रिया आहेत गोष्टी PFचं फाईल काय ते तुमच्या लेवलवर निपटावा, मला काही टेन्शन देऊ नका. आणि ते करतील आता, कारण पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमाचे अध्यक्ष झाले असं मला वाटतं. म्हणून तुमच्या सगळ्यांचे मनापासून अगदी हृदयापासून खूप खूप आभार मानतो आणि माझे दोन शब्द समजतो. कैलासवासी अध्यक्ष वसंत यांना नमस्कार करतो. गीताताई पांगलेच्या पांगलेकर यांची आठवण करून आज येथे उपस्थित सत्कारमूर्ती दंडनिवृत्त समारंभ आहे. ठाकरे सर, त्यांचे कुटुंबीय आणि इथे उपस्थित पर्यवेक्षक, स्टेजवरील सर्व मान्यवर मंडळी आणि माझे आपण सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू, मगरे साहेबांनी सुरुवातीला सांगितलं की या आपल्या कार्यक्रमाचे आपण नियोजन नवीन शिक्षकांकडे दिलेलं आहे. पण त्याच्यात आणखी म्हणजे अध्यक्ष सुद्धा नवीन. तेव्हापासून ते आपण नुसतं पाणी घेतो. ठीक आहे. ठाकरे सरांच्याबद्दल बोलायचं तर मला ठाकरे सर एक बहुआयामी व्यक्ती असं वाटलं. मध्येच मला ठाकरे सरांनी भेटले, त्यांच्याबद्दल मला त्यांनी सांगितलं आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये डोंगर दर्या सुख आनंद दुःख असते, त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये त्यांनी पण ते भोगलेलं आहे. पण त्यांच्यासोबत एक दैवी शक्ती आहे असं मला वाटतं, कारण हे सगळं भक्तांना आपल्याला एक देवाची कृपा लागते आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडे त्यांची पत्नी, त्यांची मुलं आणि देवाची कृपा ही त्यांच्याकडे नक्कीच आहे. म्हणून ते एवढ्या सुखदुःखातून आपण अगदी आजपर्यंत आणि त्यांनी आता जो भाषण केलं त्याच्यामध्ये आणखी मला त्यांचं आयुष्य उलगडलं की आणखी बरंच काही यांच्याकडे आहे. ठीक आहे, शिक्षक असताना मला काय एवढा तुमच्यापेक्षा मी कमी आहे ज्ञानाने म्हणा, पण शिक्षकाची जबाबदारी आणि शिक्षक त्याने आयुष्यात त्याने आपल्या सेवेमध्ये केलेले जे काम आहे त्याची पावती आपल्याला दिसली. कारण
मला समजलं की सकाळी शाळेचे विद्यार्थी त्यांना भेटून गेले, म्हणजे हीच आपल्या कामाची पावती आहे असं मला वाटतं. पुढे त्यांना आयुष्यासाठी, पुढील आयुष्यासाठी सुख, समृद्धी आणि निरामय आयुष्य लाभो अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो. आणि संतांनी सांगितल्याप्रमाणे की याच्यासाठी केला होता आता असं आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, त्याप्रमाणे आज ठाकरे सरांचा हा शेवटचा दिवस, हा सेवेतून शेवटचा दिवस गोड झालेला आहे असं मी मानतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. विषयी एक वाक्य म्हणायचं आहे मला की त्यांचा 8वीचा वर्ग माझ्याकडे आला आणि दरवर्षी मला जे जे वर्ग येतात तर त्यांचा कॅटलॉग चेक करताना बऱ्याच चुका असतात सर, परंतु तुमचा कॅटलॉग चेक करताना एक सुद्धा चूक नव्हती. खरंच सर तुमचं काम खरंच चांगलं होतं आणि आपल्या या मनोगतातून ते व्यक्त झाले. आजच्या कार्यक्रमाचा जो काही अंतिम भाग आहे तो म्हणजे आभार प्रदर्शन आणि त्याशिवाय कार्यक्रमाची पूर्तता होत नाही आणि म्हणूनच हा आभाराचा भाग माझ्याकडे आलेला आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या माननीय वासुदेव पाटील सर, आपण आमच्या या कार्यक्रमासाठी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले मी सुधागड विद्यासंकुलाच्या वतीने आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आजच्या सेवापूर्ती सोहळ्याचे सत्कारमूर्ती सन्माननीय संजय ठाकरे सर आणि त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती सन्माननीय सौ पाटील मॅडम यांचंसुद्धा मी सुधागड विद्यासंकुलाच्या वतीने आभार व्यक्त करते. त्याचबरोबर त्यांची मुलगी यांचेसुद्धा मी आभारी आहे. तसेच आपल्या सुधागड विद्यासंकुलाच्या पर्यवेक्षिका सौ कांबळे मॅडम यांचेसुद्धा आभार व्यक्त करते. सन्माननीय मगरे सर यांचंसुद्धा सुधागड विद्यासंकुलाच्या वतीने आभार आणि सन्माननीय खेडकर सर यांचंसुद्धा सुधागड विद्यासंकुलाच्या वतीने आभार आणि त्याचबरोबर एक क्षमा सौ ठाकरे मॅडम, मी चुकून पाटील मॅडम असं क्षमस्व पूर्वीचे पाटील. अशा पद्धतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा मी आभार व्यक्त करते. आयोजकांनी मला आभार मानण्याची संधी दिली, आपले सुद्धा आभार. धन्यवाद. पुनश्च सर्वांना